नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका या पदासाठी लागणारा इंग्लिश ग्रामरचा पेपर। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व प्रश्न टीसीएस पॅटर्नच्या पीवायक्यू पेपरचे घेतलेले आहेत। हे प्रश्न आपण सविस्तरपणे डिटेलमध्ये सांगितलेले आहेत। यामध्ये आपण अँटोनिम, सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन किंवा इतर जे पॅराजंबल असेल किंवा फिल इन द ब्लँक हे सर्व प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहेत। याचा उपयोग तुम्हाला नक्कीच तुमचा अंगणवाडी पर्यवेक्षिका पेपर सोडवण्यासाठी होणार आहे। चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या पेपरला सुरुवात करूया। बघा, क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो, इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर। ओके, एक खाली प्रश्न दिलाय, यांच्यामध्ये काहीतरी एरर आहे म्हणजे चूक आहे। फाइंड आउट which part of the sentence has an error and select the appropriate option. If a sentence is free from error, select no error. बघा, फाइंड आउट which part of the sentence has an error. असा तुम्हाला भाग शोधायचा आहे की ज्या भागामध्ये एरर आहे, चूक आहे, आणि तो सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन, आणि योग्य ऑप्शन जे दिलेत 1 2 3 4 हे ऑप्शन तुम्हाला योग्य पद्धतीने निवडायचे। इफ अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर, सिलेक्ट नो एरर। जर या वाक्यामध्ये कुठलीही एरर नसेल, तो फ्री फ्रॉम एरर असेल, फ्री त्याच्यामध्ये एररच नाहीये, तर तुम्हाला नो एरर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं। प्रश्न वाचूया काय म्हणतो। Some people in our country do not comply with the rules and regulation. 3 पार्ट दिलेत बघा। Some people in our country एक पार्ट, दुसरा दिलाय do not comply with second पार्ट, तिसरा दिलाय the rules and regulation। आणि ऑप्शन बघा, पहिला म्हणतो do not comply with, दुसरा म्हणतो no error, तिसरा म्हणतो the rules and regulation मध्ये एरर आहे का, चौथा म्हणतो some people in our country मध्ये एरर आहे का। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आता या प्रकारचं एरर जर विचारलं तुम्हाला, तर एरर मध्ये काय करायचंय की सर्वात महत्त्वाचं बघायचं बट टेन्स मध्ये काही चूक आहे का, नंतर बघायचं आर्टिकल चुकीचा वापरलाय का, ए अँड द चुकीचा वापरलाय का, मॉड्यूल ऑक्झिलरी चुकीचा वापरलाय का, वर्बचा फॉर्म चुकीचा वापरलाय का, किंवा प्रिपोजिशन चुकीचा वापरलाय का। ग्रामरच्या कन्सेप्टचा आधार घ्यायचा, ते जर तुम्हाला वाटलं इथे चूक आहे तर लगेच त्याला क्लिक करायचं। ओके, आता मित्रांनो बघू आपण याच्यामध्ये एरर काय, तुम्ही सांगा तुमचा अभ्यास कुठपर्यंत झाला हे चेक करण्यासाठी। तर मित्रांनो, याच्यामध्ये एरर आहे डू नॉट कंप्लाइज विथ या भागामध्ये, पण ऑप्शन नंबर फर्स्ट हे आन्सर आहे। आता आन्सर फर्स्ट नंबर कसा आला, आता मित्रांनो इथे सिंपल प्रेझेंटचा रूल वापरला। तुम्हाला माहिती आहे सिंपल प्रेझेंटचा फॉर्म्युला येतो सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। काय, सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म म्हणजे पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट। आणि सिंपल प्रेझेंट मध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल किंवा वाक्य नकारार्थी करायचं असेल तर डू चा वापर करावा लागतो, आणि नकारार्थी बनवत असताना डू नॉट वापरावं लागतं। मग मित्रांनो, डू नॉट वापरत असताना सिंपल प्रेझेंटच्या वाक्यात क्रियापदाचे जे पहिलं वर्ब असतो, पहिलं रूप असतं, ते मूळ शब्द वापरावं लागतं, त्याला यस वगैरे काही लागत नाही। मग इथे डू नॉट कंप्लाइज, इथे कंप्लाइज आले ना, चुकीचं आहे ना हे, इथे कंप्लाय पाहिजे होतं, म्हणून इथे एरर झालेली आहे। वाक्य कसं बरोबर केलं बघा मी इथे, सम पीपल इन आवर कंट्री डू नॉट कंप्लाय, हे बरोबर आहे। डू नॉट कंप्लायच पाहिजे का, नाही, डू नॉट कंप्लाय विथ द रूल्स अँड रेग्युलेशन। बघा अर्थ काय होतं, सम पीपल इन आवर कंट्री, आपल्या देशातील काही लोक, डू नॉट कंप्लाय, कंप्लाय म्हणजे पालन करत नाही, विथ द रूल्स अँड रेग्युलेशन, रूल्स नियमांचं, जे नियमावली दिलेली आहे सरकारने, त्या नियमावलीचं काही लोक पालन करत नाहीत असं त्याचा अर्थ होतो। म्हणजे सिंपल प्रेझेंटचं वाक्य हे हॅबिच्युअल थिंग्स किंवा रेग्युलर ऍक्टिव्हिटी सांगते, म्हणजे सिंपल प्रेझेंटचं वाक्य। आणि महत्वाचं, डू असताना क्रियापदाचं मूळ शब्द घ्या म्हणजे कंप्लाय, हा V1 घ्या, त्याला यस जोडू नका। ओके, चला सेकंड क्वेश्चन। आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड और सेंटेन्स। वर्ड दिलाय तुमच्याकडे सिनिस्टर। ओके, मग या सिनिस्टर या शब्दाशी तुम्हाला अल्टरनेटिव्ह, ओके, द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड, सबस्टिट्यूटचा अर्थ काय, तर त्या शब्दाच्या जागी दुसरा शब्द म्हणजे त्याचा सिमिलर वर्ड सांगा, त्याच्या समान अर्थ असणारा शब्द सांगा। मित्रांनो, सिनिस्टर साठी 4 ऑप्शन, पहिला म्हणतो पर्टिनंट, दुसरा म्हणतो सेंटली, थर्ड म्हणतो प्लीझंट, आणि चौथा म्हणतो इव्हिल। तर मित्रांनो सांगा कोणता आन्सर ॲक्युरेट येतं। सिनिस्टरचा अर्थ होतो वाईट, दुष्ट प्रवृत्तीचा एखादा माणूस आहे का नाही, किंवा दुर्दैवी, पापी असा माणूस, त्याला सिनिस्टर असं आपण त्याला म्हणू शकतो। मग याला समानार्थी शब्द आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 4 इव्हिल। ओके, बघूया सर्व शब्दांचे अर्थ। सिनिस्टर काय म्हणतो बघा, सिमिंग, इव्हिल और डेंजरस। सिमिंग म्हणजे दिसणे, इव्हिल म्हणजे दुष्ट किंवा पापी, डेंजरस म्हणजे धोकादायक, म्हणजे वाईट किंवा धोकादायक दिसणारा त्याला सिनिस्टर असं म्हणू शकता। त्याचा सिमिलर वर्ड, त्याचा सबस्टिट्यूट झाला इव्हिल। कॉझिंग ट्रबल और हार्मिंग पीपल,
कॉझिंग ट्रबल ऑर हार्मिंग पीपल. ट्रबल म्हणजे अडचणीत आणणं, हार्म म्हणजे एखाद्याला इजा करणं. मग एखाद्याला अडचणीत आणणारा, एखाद्यावरती इजा करणारा जो असतो त्याला तुम्ही दिष्ट म्हणा, त्याला तुम्ही पापी माणूस म्हणा, त्याला दुर्दैवी म्हणू शकता किंवा इव्हिल असं आपण म्हणू शकतो. ओके. आता पुढचा शब्द पर्टिनंट. बघा पर्टिनंटचा अर्थ काय होतो. क्लोजली कनेक्टेड विथ द सब्जेक्ट बिंग डिस्कस. बघा क्लोजली कनेक्टेड विथ द सब्जेक्ट बिंग डिस्कस. जो विषय डिस्कस करण्यात आलेला आहे, चर्चा करण्यात आलेला आहे, त्याच्याशी एकदम जोडला गेलेला म्हणजे त्याच्याशी संबंधित आहे, समर्पक आहे, त्याला तुम्ही पर्टिनंट असं म्हणू शकता. पर्टिनंट सब्जेक्ट. ओके. संबंधित विषय असं तुम्ही म्हणू शकता. नंतर सेंटली. मित्रांनो रूट वर्ड जो मूळ शब्द असतो ना तो आहे सेंट, म्हणजे संत प्रवृत्तीचा. YY लागलाय, हे झालाय ऍडवर्ब झालाय. बघा अर्थ काय होतो. फेरी होली और फर्च्युअस. होली म्हणजेच काय तर पवित्र, आणि फर्च्युअस म्हणजे काय तर सदाचरणी, चांगलं आचरण असणारा. मग सेंटलीचा अर्थ होतो संतासारखा माणूस, पवित्र माणूस किंवा सदाचरणी, चांगलं आचरण असणारा. महत्वाचे वर्ड आहेत, लिहून घ्या. ओके. आणि नवीन असाल तुम्ही तर स्पर्धा मित्र चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. चला नंतर आहे प्लीजंट. नाईस, एन्जॉयबल और फ्रेंडली. नाईस छान, एन्जॉयबल आनंददायक, फ्रेंडली मैत्रीपूर्ण. मग प्लीजंट पर्सनॅलिटीचा माणूस म्हणजे आनंददायी व्यक्तिमत्व असणारा माणूस. ओके. चला नेक्स्ट बघा आता. The question below consists of a set of label sentence. The sentences when properly sequenced from a coherent paragraph. Select the most logical order of sentence from among the options. काय म्हणतो बघा. The question below consists of a set of label sentence. काही लेबल दिलेले आहेत, म्हणजे हा P नावाचा लेबल दिलाय, Q नावाचा लेबल दिलाय, R नावाचा लेबल दिलाय आणि त्याचे काही सेंटेन्सेस दिलेत. ओके. आता बघा काय म्हणतो. These sentences when properly sequenced from a coherent paragraph. म्हणजेच काय तर पॅराग्राफ काय दिलाय खालीवरी दिलेला आहे. तुम्हाला काय करायचंय. सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्स फ्रॉम अमंग द ऑप्शन. लॉजिकल ऑर्डर म्हणजे काय क्रमानुसार तुम्हाला पॅसेज लावायचा. पहिली घटना कधी, दुसरी कधी, तिसरी घटली. वाचूया प्रश्न काय म्हणतो आणि मग त्याला डिटेलमध्ये आपण त्याला बघूया. बघा एक काय म्हणतो. ॲज ही कुड सी मेनी डॉग्स सराउंडिंग हिम फ्रॉम ऑल साइड्स. क्यू म्हणतो सीइंग इज रिफ्लेक्शन द डॉग फ्रोज इन सरप्राईज. थर्ड म्हणतो वन्स अ डॉग रॅन इन टू म्युझियम फिल्ड विथ मिरर. आता मित्रांनो एक स्टोरी दिली. आता अशा प्रकारचे स्टोरीचे जर वाक्य असतील तर असं आपण समजायचं. मग स्टोरी दिली तर त्याची सुरुवात कशाने होणार. वन्स अपॉन अ टाइम म्हणजे एकेकाळी, वन डे एके दिवशी, किंवा अ लॉंग टाइम अगो याने सुद्धा होणार. मग या प्रकारचे असतील तर त्याने सुरुवात होते. मग मित्रांनो वाक्याची सुरुवात इथे वन्स दिलाय म्हणजे आर ऑप्शन असं शोधायचंय ज्याच्यामध्ये आर ऑप्शन आहे आणि तो तुमचा आन्सर असणार आहे. आता इथे आर असणार मित्रांनो एकच आहे. ओके. क्यू पासून होती का सुरुवात बघा. सीइंग इज रिफ्लेक्शन. डायरेक्ट कशाचं रिफ्लेक्शन येईल का नाही ना, मग हे क्यू चुकलं. नंतर पी म्हणतो ॲज ही कुड सी मेनी डॉग्स. जसं त्यानं अनेक कुत्र पाहिले. याच्या अगोदर काहीतरी लागेल ना, मग हे पण चुकलं. क्यू पासून हे सीइंग नाही होणार का नाही, म्हणजे आर क्यू पी आपलं आन्सर आहे. बघूया आपण स्टोरी एकदम डिटेलमध्ये. अर्थ समजला पाहिजे बरं, अर्थ लागला पाहिजे. ओके. बघा काय म्हणतो. वन्स अ डॉग रॅन इन टू अ म्युझियम फिल्ड विथ मिरर. वन्स अ डॉग एकदा एक कुत्रा, रॅन इन टू म्हणजे पळाला, कुठे पळाला, म्युझियम म्हणजे वस्तू संग्रहालयामध्ये पळाला. एकदा एक कुत्रा वस्तू संग्रहालयामध्ये पळाला, जे वस्तू संग्रहालय फिल्ड विथ मिरर म्हणजे आरशांनी फिल भरलेलं होतं. आरशांनी भरलेल्या वस्तू संग्रहालयामध्ये एक कुत्रा पळाला. ओके. दुसरं बघा. आता मिरर आला इथे. ओके. मग मिररशी संबंधित बघा. मिररशी संबंधित वर्ड काय रिफ्लेक्शन, कोरिलेट करायचा, शब्द जोडायचे, अशा प्रकारचे प्रश्न आले ना, पहिल्या वाक्याला दुसरा काहीतरी जोडतो का ते बघायचं. सीइंग इज रिफ्लेक्शन कुणाचं रिफ्लेक्शन या डॉगचं. ओके. डॉगसाठी हेच वापरलं. सीइंग इज रिफ्लेक्शन द डॉग फ्रोज इन सरप्राईज. मग त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं परावर्तन किंवा स्वतःचं प्रतिबिंब पाहून कुत्रा आश्चर्याने फ्रोज झाला, एकदम असा गोठून गेला. ठीक आहे नाही बाबा, असं कसं दिसतंय. ॲज ही कुड सी मेनी डॉग्स. बघा ॲज ही कुड सी मेनी डॉग्स सराउंडिंग फ्रॉम हिज ऑल साइड. ॲज ही कुड सी मेनी डॉग्स सराउंडिंग फ्रॉम ऑल साइड. त्यानं पाहिलं की सगळ्या बाजूने त्याला सगळीकडे त्याच्या सभोवताली अनेक कुत्रे दिसतात. ते कुत्रे दुसरे तिसरे नसून त्याचं प्रतिबिंब होतं, परंतु त्याला असं वाटलं की माझ्या भोवतीला किंवा माझ्या सभोवताली सगळे कुत्रे आहेत असं त्याला जाणवलं. मग मित्रांनो आपलं आर क्यू पी तुमचं ॲक्युरेट आन्सर आहे. ओके. चला नेक्स्ट बघा आता. A sentence with an underlined word is given below. Find the word which is opposite. महत्वाचं बघा, अपोजिट तुम्हाला दिलं. एक सेंटेन्स विचारायलेत, सेंटेन्स मध्ये एक शब्दाला अंडरलाईन करायलेत आणि त्या शब्दाचं तुम्हाला अपोजिट विचारलं. वाचूया सेंटेन्स काय म्हणतो बघा.
Years of doing meticulous research had made her very precise in her working method. ए म्हणतो फॅग्यू, म्हणजे या प्रिसाइजला विरुद्धार्थी व्हॅग्यू. सेकंड म्हणतो एक्झॅक्ट, तिसरा म्हणतो ॲक्युरेट, चौथा म्हणतो करेक्ट. आता मित्रांनो, या प्रिसाइजचा जर तुम्हाला अर्थ कळत नसेल काही हरकत नाही, आपण सेंटेन्स वाचूया. सेंटेन्स वरून काही अंदाज लागतो का बघा. इयर्स ऑफ डुईंग मेटिक्युलस रिसर्च. इयर्स ऑफ डुईंग म्हणजे तिने वर्षानुवर्ष काय केला, मेटिक्युलस रिसर्च. मेटिक्युलस महत्वाचा वर्ड आहे बरं, लिहून घ्या. मेटिक्युलसचा अर्थ होतो बारीक सारीक बारकावे लक्षात घेऊन केलेलं काम. परत बघा, मेटिक्युलस बारीक सारीक बारकावे घेऊन लक्षात घेऊन एखादं केलेलं तुमचं काम, त्याला मेटिक्युलस रिसर्च असं म्हणतात. ओके, म्हणजे एकदम बारकाव्याने केलेलं संशोधन. मग इयर्स ऑफ डुईंग मेटिक्युलस रिसर्च हॅड मेड हर व्हेरी प्रिसाइज इन हर वर्किंग मेथड. मग तिला तिच्या काम करण्याच्या पद्धतीने बारीक सारीक बारकाव्यांचं लक्षात घेऊन तिनं काम केलं, म्हणजेच तिला तिच्या कामामध्ये प्रिसाइज केलं. मग सांगा, वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? एखादा व्यक्ती एकदम अत्यंत सूक्ष्म पद्धतीने काम करतोय म्हणजे चांगलं करतोय. मग प्रिसाइजचा अर्थ होतो अत्यंत बरोबर, योग्य पद्धतीने. मग असं काम जे अस्पष्टपणे किंवा अंधाधुंदपणे केलं जातं तो त्याचा अपोजिट वर्ड असणार आहे. मग उरला आपल्याकडे फॅग्यू. फॅग्यूचा अर्थ होतो अस्पष्टपणे. ओके, अस्पष्टपणे. प्रिसाइज म्हणजे तंतोतंतपणे, चूकपणे, आणि फॅग्यू म्हणजे अस्पष्टपणे, काही अंदाजच नाही या पद्धतीने. ओके, बाकीचे शब्द बघा. एक्झॅक्ट म्हणजे तंतोतंतपणे, सिमिलर विचारला असता येऊ शकला असता, ॲक्युरेट अचूक, सिमिलर समानार्थी विचारला असता येऊ शकला असता, करेक्ट बरोबर. म्हणजे एक्झॅक्ट, ॲक्युरेट, करेक्ट हे तिन्ही त्याचे काय आहेत, समानार्थी आहेत. विचारला आपल्याला अपोजिट. म्हणून असा प्रश्न आला ना की लगेच असं बावचळायचं नाही. ओके, शांतपणे विचार करायचा. बाबा अपोजिट विचारलाय की आपल्याला सिमिलर वर्ड विचारला, लगेच जंप करायचं नाही क्वेश्चन वरती. ओके, चला नेक्स्ट बघा. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द फ्लँक. ओके, रिकामी जागाचा प्रश्न आहे. द डॅश डॅश लॉयन अटेम्प्टेड ऑन अटॅक ऑन द विलेजर. ए म्हणतो फिरिशियस, सेकंड म्हणतो फिरिशियसली, थर्ड म्हणतो फेरोसिटी, आणि चौथं म्हणतो फेरोशियसनेस. आता वाक्य वाचा. द लॉयन अटेम्प्टेड अन अटॅक ऑन द विलेजर. त्या लॉयनने, अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे, अटेम्प्टचं विटू झालंय, अटेम्प्टेड म्हणजे प्रयत्न केला. त्या सिंहाने काय केला तर प्रयत्न केला, काय तर अटॅक केला विलेजरवरती, गावकऱ्यांवरती. आता मित्रांनो, हा लॉयन शब्द दिला. ओके, लॉयन म्हणजे सिंह आपण म्हणूया. मग या लॉयन बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द येते पाहिजे. म्हणजे असा विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. मग ॲक्युरेट उरायला आपल्याकडे ऑप्शन नंबर ए, फेरोशियस लॉयन. लॉयन कसा होता, फेरोशियस, हिंसक होता, क्रूर होता. ओके, क्लिअर झाला. बघा आता फेरोशियस ऍडजेक्टिव्हची गरज होतो, अर्थ होतो व्हेरी अग्रेसिव्ह अँड व्हायलंट. अग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक, व्हायलंट म्हणजे हिंस्र, भयंकर किंवा क्रूर. ओके, आता फेरोशियसली हा ऍडवर्ब झाला. क्रूरपणे काही गरज नव्हतं, क्रूरपणे सिंह असं काय होतं का तिथे, नाही. फेरोसिटी हा नाऊन येतो, याची काही गरज नव्हती, म्हणजेच आपल्याला ऍडजेक्टिव्हची गरज होती, जो आहे फेरोशियस. ओके, चला नेक्स्ट बघा. इडियमॅटिक एक्सप्रेशन लॉयन्स शेअर. लॉयन शेअर इडियम आहे, मन आहे. याचा तुम्हाला अर्थ सांगायचा. पहिला म्हणतो लॉयन्स पोर्शन, सिंहाचा भाग. याचा इडियम असतात ना, जशाला तसा त्याचा अर्थ नसतो, तिसराच काहीतरी अर्थ निघत असतो त्याचा. ओके, म्हणून पाठ असणं महत्वाचं आहे. आपली व्होकॅब्युलरी सिरीज आहे ती पाहून चला. ओके, सर्व तुमचे क्लिअर होऊन जातील सर्व कन्सेप्ट. लॉयन्स शेअर, लॉयन्स पोर्शन, सिंहाचा भाग. ओके, नंतर द स्मॉलेस्ट पार्ट, सर्वात छोटा भाग. द लार्जेस्ट पार्ट, सर्वात मोठा भाग. चौथा म्हणतो अन ॲव्हरेज पोर्शन, साधारणचा भाग. मग लॉयन शेअरचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा सर्वात मोठा भाग, म्हणजे द लार्जेस्ट पार्ट. माझ्या सक्सेसमध्ये माझ्या कुटुंबियाचा लॉयन्स शेअर्स आहे, म्हणजे सिंहाचा वाटा आहे, म्हणजेच काय, सर्वात मोठा वाटा आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द ऍक्टिव्ह व्हॉइस इनटू पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं. दिला आपल्याकडे माय फादर रिसिव्ड मी ऍट द एअरपोर्ट. चार ऑप्शन दिलेत. आय वॉज रिसिव्ड ऍट द एअरपोर्ट बाय माय फादर. सेकंड, माय फादर केम टू द एअरपोर्ट टू रिसिव्ह मी. थर्ड, एअरपोर्ट इज फेअर द आय वॉज रिसिव्ड बाय माय फादर. आणि चौथं, आय वॉज रिसिव्ड ऍट द एअरपोर्ट. ओके, तर मित्रांनो याचं ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट. आता आन्सर कसं आलं डिटेलमध्ये बघूया. ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज करत असताना सर्वात महत्वाचं आहे त्या वाक्याचा टेन्स कुठला. माय फादर सब्जेक्ट झाला, रिसिव्ड हा क्रियापदाचं दुसरं रूप झालं, आणि मी तुमचा ऑब्जेक्ट झाला. मग इथे बघू शकता सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर सिंपल पास्टचं आहे. मग सिंपल पास्टचं असं स्ट्रक्चर असेल तर पॅसिव्ह वाक्य करत असताना त्याचे काही फॉर्म्युला असतो. म्हणून पॅसिव्हचा फॉर्म्युला झाला बघा, ऑब्जेक्ट घ्यायचं सुरुवातीला, नंतर वॉज वेअर घ्यायचं. ऑब्जेक्टवर डिपेंड ठरणार, सिंग्युलर असेल तर वॉज घेता येईल, आणि प्लुरल असेल तुमचा ऑब्जेक्ट तर वर घेता येईल. वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आणि मग ऑब्जेक्ट घ्यायचा. आता बघा,
माय फादर रिसिव्ड मी, याच्यामध्ये सब्जेक्ट माय फादर, वर्ब रिसिव्ड, ऑब्जेक्ट झालं मी. मग आपला फॉर्म्युला काय म्हणतो, सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या. मित्रांनो, जसं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना आयचं मी होतं, हिचं हिम होतं, शीचं हर होतं, यूचं यू होतं, देचं देम होतं, वीचं अस होतं, तसं या मीचं सुद्धा आय होतं. म्हणजे आय आलं बघा. ओके, इथं आयच घेतला आपण. ओके, नंतर बघा आय नंतर काय म्हणलं, सिंग्युलर असल्यामुळे वॉज घ्या, म्हणून इथे वॉज सुद्धा घेतलेला आहे. फर्स्टचा तिसरा फॉर्म मग रिसिव्ड घेतला. ओके, मग आय वॉज रिसिव्ड हे चौथ्यामध्ये पण आलं, पहिल्यामध्ये पण आलं. ओके, आय वॉज रिसिव्ड इथपर्यंत आलं. नंतर काय आलं, इथे माय फादरचा उल्लेखच नाही ना, हे चुकलं. मग आय वॉज रिसिव्ड ऍट द एअरपोर्ट बाय माय फादर. फॉर्म्युला बघा काय म्हणतो, बाय घ्या आणि मग नंतर तुमचा सब्जेक्टला इथे घुमवा. ओके, इथे थोडंसं बाय घ्या आणि नंतर सब्जेक्टला तुमच्या इकडे घुमवा, असं वाक्य त्याचा अर्थ होतो. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट बघा, आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन. सबस्टिट्यूट पर्याय. ओके, हाऊस ऑफ इस्किमो, इस्किमो जातीचे जे लोक असतात त्यांच्या घराला काय म्हणतात. एक नंबर आहे फ्लॅट, दुसरा म्हणतो इग्लू म्हणा, थर्ड म्हणतो हाऊस घर म्हणा, आणि चौथा म्हणतो किनल. इथे किनल पाहिजे मग कुत्र्याचं घर वगैरे असं झालं असतं. ओके, पण केने दिलंय. ओके, चुकीचे स्पेलिंग. मग इस्किमोच्या घराला काय म्हणतात, पाठ असणं महत्वाचं आहे. तर त्याला म्हणतात मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड, इग्लू म्हणतात. काय म्हणतात, इग्लू म्हणतात इस्किमोच्या घराला. ओके, नंतर बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. आर्टिकलचा प्रश्न आहे. डॅश डॅश नाईल इज कॉमनली रिगार्डेड ॲज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. बघा, डॅश डॅश नाईल इज कॉमनली रिगार्डेड ॲज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. जगातली सर्वात मोठी नदी कोणची आहे, नाईल आहे. मग मित्रांनो, ज्या वेळेला एखाद्या स्पेसिफिक घटकाबद्दल वापरलं जातं तेव्हा कोणतं आर्टिकल वापरायचं. एक म्हणतो द घ्या, दुसरं म्हणतो अ घ्या, थर्ड म्हणतो ॲन घ्या आणि म्हणतो आर्टिकलची गरजच नाही. मग नाईल ही नदी जगातली सर्वात लॉंगेस्ट रिव्हर आहे. ओके, मग त्या अनुषंगाने एखाद्या स्पेसिफिक घटकाला बोलायचंय त्यावेळेला आपल्याला द हे आर्टिकल घ्यावं लागतं. द नाईल, द गोदावरी एटसेट्रा. ओके, चला नेक्स्ट बघा, चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर. सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. वर्ड दिलाय झेनिथ. झेनिथसाठी 4 ऑप्शन, ए म्हणतो पीक, बी म्हणतो बॉटम, सी म्हणतो नॅडीर आणि डी म्हणतो बेस. मित्रांनो, झेनिथचा अर्थ होतो कळस किंवा शिखर किंवा एखाद्या गोष्टीचा सर्वोच्च बिंदू. सर्वोच्च बिंदू म्हणजेच काय, तर जेथे आकाश जमिनीला टेकल्याचा भास व्हायला लागतो असं सर्वोच्च शिखरावरती पोहोचलाय बिझनेसमध्ये, झेनिथवरती पोहोचलाय. मग त्याला समानार्थी शब्द येतो मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन नंबर 1. ओके, पीक म्हणतात त्याला. ओके, बघा झेनिथचा अर्थ काय होतो, द हायेस्ट पॉइंट ऑर वे, सर्वोच्च बिंदू किंवा कळस. ओके, कळस शिखर असं म्हणू शकता. त्याला सिमिलर झाला पीक. बघा, द पॉइंटेड टॉप ऑफ एनिथिंग, एखाद्या गोष्टीचा टॉपचा भाग सर्वोच्च बिंदू, त्याला पीक असं म्हणू शकता. ओके, नंतर आला नॅडीर. तो जर विरुद्धार्थी शब्द होतो बरेचा, जर विरुद्धार्थी विचारला असं झेनिथचा तर नॅडीर येऊ शकला असं. बघा, द वर्स्ट मोमेंट ऑफ अ पर्टिक्युलर सिच्युएशन, अगदी खालावलेली स्थिती किंवा पडता काळ. वर्स्ट मोमेंट मित्रांनो, बॅड म्हणजे वाईट, बॅडचं कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये वर्स झालं. ओके नाही, मग या वर्सचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वर्स झालं म्हणजे सर्वात वाईट अशी परिस्थिती, त्याला नॅडीर असं तुम्ही म्हणू शकता. ओके, झेनिथ आणि पीक याला विरुद्धार्थी विचारलं तर नॅडीर येऊ शकतं. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग प्रोवर्ब विल सबस्टिट्यूट द अंडरलाइन वर्ब. प्रोवर्ब आहे. ओके मित्रांनो, बघा, these debates on television make no sense, so every so-called important person is merely shouting at the top of their voice without making any sense. अंडरलाइन केलेला आहे द टॉप ऑफ देअर व्हॉइस विदाउट मेकिंग एनी सेन्स. यासाठी 4 ऑप्शन दिलेत. तुम्हाला ॲक्युरेट प्रोवर्ब सांगायचे. या सगळ्या 4 काय तर प्रोवर्ब आहेत, म्हणी आहेत. आणि सेंटेन्स वरून सांगा की या म्हणीचा कोणता शब्द किंवा कोणतं वाक्य जुळतंय. पहिलं म्हणतं बार्किंग डॉग सेल्डम क्वाइट, भुंकणारे कुत्रे चावत नाहीत. अँड आयडल ब्रेन इज द डेव्हिल्स वर्कशॉप. डेव्हिल म्हणजे राक्षस, आयडल ब्रेन म्हणजे निरर्थक काम न करणार, म्हणजे खाली दिमाग शैतान का घर. ऑल्स फेअर इन लव्ह अँड वॉर, युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं. अँड एम्प्टी व्हेसल मेक्स नॉइज मच व्हॉइस, म्हणजेच काय तर रिकामा भांड जास्त वाजतं. आपण त्याला असं म्हणूया की उडत्या कंकणाला खनखन कशाला, किंवा उखळत्या पाण्याचा आवाज वगैरे असं आपण त्याला म्हणू शकतो. बघा, दीज डिबेट्स ऑन टेलिव्हिजन, टेलिव्हिजनवरती जो डिबेट चालू वादविवाद आहे त्याला कुठलाही सेन्स नाहीये, समंजसपणा नाही, म्हणजे काहीच अर्थ नाही. सो ॲज एव्हरी सो कॉल्ड इम्पॉर्टंट पर्सन इज मिअरली शाउटिंग, जो इम्पॉर्टंट पर्सन आहे तथाकथित, सो कॉल्ड म्हणजे तथाकथित जो महत्वाचा व्यक्ती तो नुसता शाउट करत आहे ॲज द टॉप ऑफ देअर व्हॉइस विदाउट मेकिंग एनी सेन्स, म्हणजे त्याचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला काहीच आधार नाही, उगाच जोरजोरामध्ये ओरडत आहे. म्हणजे निरर्थक केलेली जी बडबड असते ज्याचा काहीही परिणाम होत नाही त्याला अन एम्प्टी व्हेसल मेक्स सच नॉइज असं म्हणू शकता. ओके, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट बघा,
पॅसिव्ह वॉइसचा प्रश्न मित्रांनो. ओके, रेणू हॅज पेन्ड अ पोएम. फर्स्ट म्हणतो अ पोएम हॅव बीन पेन्ड बाय रेणू, अ पोएम हॅड बीन पेन्ड बाय मेनू, अ पोएम इज बीइंग पेन्ड बाय मेनू आणि 4 म्हणतो अ पोएम हॅज बीन पेन्ड बाय मेनू. सर्वात महत्वाचा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना त्याचा टेन्स कुठला आहे बघा. टेन्स आहे बघा रेणू, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. ओके, म्हणजे प्रेझेंट परफेक्टची रचना आहे. पॅसिव्हाइज करताना काय म्हणतो, सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या. ओके, त्या पद्धतीने. तर मित्रांनो ऍक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर 4. आता कसं आलं आपण डिटेलमध्ये बघा. आता सब्जेक्ट झाला रेणू. ओके, बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. रेणू सब्जेक्ट झाला, हॅव हॅज फॉर्म्युलानुसार आला आणि पेंड हा V3 झाला आणि ऑब्जेक्ट झाला अ पोएम. पॅसिव्ह करत असताना काय करायचं, सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचं. ओके, म्हणून आपण घेतलं ऑब्जेक्ट काय, अ पोएम घेतला. फॉर्म्युला म्हणतो हॅव हॅज असेल तर हॅव हॅज जशाला घ्या, नंतर फक्त बीन घ्या. पण ऑब्जेक्ट घेतला, मग नंतर आपण घेतलं हॅव हॅज. ओके, अ पोएम म्हणजे एक पोएम, सिंग्युलर असल्यामुळे आपण काय घेतलं, हॅज घेतलं. मग इथे बघा हे हॅड घेतलंय, टेन्सच बदललाय, चुकलं. इज घेतलंय, चुकलंय. ओके, इथे अ पोएम सिंग्युलर आहे, हॅव घेतलं, काहीच गरज नव्हतं म्हणजे चुकलं, म्हणजे हा बरोबर आहे बघा. अ पोएम घेतलं फॉर्म्युला, नंतर हॅज घेतलं, नंतर बीन जोडलंय, नंतर फॉर फॉर्म घेतलाय. नंतर तुम्हाला पॅसिव्ह करत असताना बाय घ्यायचं आणि मग परत सब्जेक्ट घ्यायचंय. बाय घेतलं आणि मग सब्जेक्ट घेतलं. मग ऑब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V3 प्लस इथे बाय पाहिजे, बाय प्लस सब्जेक्ट असं स्ट्रक्चर लिहून घेऊ शकता. ओके, चला नेक्स्ट बघा. Out of the given 4 words, only one is spelled correctly. Find the word that is correctly spelled. Correctly spelled सांगायचं. A म्हणतो अकोमोडेशन, B म्हणतो सेपरेट, C म्हणतो सेज, D म्हणतो सक्सेसफुल. व्यवस्थित वाचा प्रश्न. स्पेलिंग तुम्हाला काय करायचंय, करेक्टली योग्य स्पेलिंग म्हणजे 3 स्पेलिंग चुकल्यात, एक स्पेलिंग बरोबर आहे. स्पेलिंगचं कन्फ्युजन असेल तर लिहू शकता तुम्ही पेपरवर, तेव्हा काय येऊ शकतं वगैरे. तर मित्रांनो ऍक्युरेट आपल्याकडे आन्सर ऑप्शन नंबर A अकोमोडेशन. ACCOMMODATION हा बऱ्याच वेळा विचारला बरं. अकोमोडेशन म्हणजे राहण्याचं ठिकाण, वसतिस्थळ. SEPERATE पाहिजे होतं. ओके, इथे ए ची गरज नव्हती. सेपरेट म्हणजे वेगळं. SIEGE पाहिजे होतं, डबल जी ची गरज नाही. सेज म्हणजे एखाद्या गोष्टीला वेढा लावणं. किल्ला आहे, किल्ल्याला काय केला, सैनिकांनी वेढा दिला, सेज केला, तटबंदी केलं म्हणून. SUCCESSFUL, एल ची डबल जो एल आहे त्याची गरज नव्हती. सक्सेसफुल म्हणजे यशस्वी. चला नेक्स्ट बघा. A sentence with an underlined idiomatic expression. What is the meaning of the idiomatic expression? Let bygones be bygones. हे let bygones be bygones हे idiom आहे, त्याला अधोरेखित केले, याचा अर्थ सांगा म्हणतात. ओके, पूर्ण वाचूया काय होतं बघा. Nancy held a grudge against her teacher for a long time, but she finally decided to let bygones be bygones. पहिला म्हणतो forgive someone for something he or she did in the past. दुसरा म्हणतो neither forgive nor forget the harm done by others. थर्ड म्हणतो wish to take revenge at the appropriate time. आणि चौथा म्हणतो none of the above. आता मित्रांनो बघू शकता, Nancy had a grudge against her teacher for a long time. नॅन्सीच्या मनामध्ये त्याच्या शिक्षकाविषयी एक ग्रज होता, म्हणजे त्रास होता, म्हणजेच काय आपण म्हणूया की द्वेष होता, मनामध्ये द्वेष होता, त्याला ग्रज म्हणूया शिक्षकाविरुद्ध. बट शी फायनली, परंतु अंतिमता तिने ठरवलं. ओके, स्वतः पहिल्यांदा तिच्या मनामध्ये शिक्षकाविषयी राग होता, परंतु तिने नंतर ठरवलं की बाबा लेट बायगॉन्स बी बायगॉन्स करून टाका. म्हणजेच बघा आन्सर आला ऑप्शन नंबर ए, फॉरगिव्ह समवन फॉर समथिंग ही ऑर शी डिड इन द पास्ट. म्हणजे त्याने किंवा तिने भूतकाळामध्ये काहीतरी केले त्याला फॉरगिव्ह करून टाकणं, म्हणजे माफ करून टाकणं, माफी देणं, याचा अर्थ होतो लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. ओके, दुसरं बघा काय म्हणाले, नायदर फॉरगिव्ह नॉर फॉरगेट द हार्म डन बाय अदर्स. एखाद्याने तुम्हाला इजा केले त्याला फॉरगिव्ह करू नका आणि त्याला विसरू नका. तिसरा म्हणतो विश टू टेक रिव्हेंज द अप्रोप्रिएट टाइम. अप्रोप्रिएट टाइम, योग्य वेळेला रिव्हेंज घ्या, बदला घ्या. काय होतं का नाही, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट म्हणतो लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. ओके, चला नेक्स्ट बघा. फ्रेझल वर्बचा प्रश्न आहे, मोहित पुल्ड ऑफ अ बिझनेस डील. या अंडरलाईन केले फ्रेझल वर्बला, याचा अर्थ काय होतं बघा, मोहित पुल्ड ऑफ अ बिझनेस डील. ए म्हणतो सक्सिडेड इन गेटिंग, म्हणजे बिझनेस डील मिळवण्यामध्ये सक्सीड होणं, यश मिळवणं. दुसरा म्हणतोय फेल टू गेट, अपयशी ठरणं. तिसरा म्हणतोय कुड नॉट अकम्प्लिश, म्हणजे मिळू न शकणं. चौथा म्हणतोय ऑल टुगेदर डिस्कार्डेड, एकत्र मिळून ते डिस्कार्ड करणं, काढून टाकणं. मग मित्रांनो याचा ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट, पुल्ड ऑफ म्हणजे काय, तर सक्सिडेड इन गेटिंग, म्हणजे ती मोहितने ती डील मिळवण्यामध्ये यश मिळवलं. ओके, चला मित्रांनो आजचे महत्वाचे वर्ड संपले. सर्वात महत्वाची इन्फॉर्मेशन, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. ओके, बऱ्याच जणांची इंग्लिश कमजोर असते, बऱ्याच जणांना पॅसेज असेल किंवा फिल इन द ब्लँक असेल, समजण्यासाठी थोडीशी अडचण येते, त्यामुळे हा महत्वाचा कोर्स.
मित्रांनो कोर्स आहे आपला लाईव्ह आणि रेकॉर्डेड 30 दिवसाचा कोर्स आहे। या कोर्समध्ये तुमचं माझ्याशी इंटरॅक्शन होणार आहे, आपण एकमेकांशी बोलणार आहोत, जे काही कन्सेप्ट असतील तुम्ही मला लाईव्ह विचारू शकता, लगेच तुमचे आन्सर सुद्धा मी देईल। त्यानंतर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल त्यामध्ये आपण घेणार आहोत, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, दररोज व्होकॅब्युलरी असेल तुम्हाला बोलण्यासाठी, बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर यामध्ये असणार आहे। ओके, म्हणजे बऱ्याच वेळा इंग्रजी बोलत असताना अडचणी येतात, तर बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर यामध्ये आपण घेणार आहोत। नंतर प्रेझेंटेशन स्किल, प्रेझेंट कसं करायचं, प्रॅक्टिस एक्सरसाइज, प्रत्येक आपला स्पोकन इंग्लिशचा प्रॅक्टिस झालं, टॉपिक झालं, तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस एक्सरसाइज मिळणार आहे, ती तुम्ही सोडवल्यानंतर तुम्ही मला दाखवणार आहात, मी ते चेक करणार आणि तुमच्या चुका ज्या असतील त्या तुमच्या करेक्ट करणार आहे। मित्रांनो आपल्या क्लासमध्ये ग्रुप डिस्कशन असेल, डिबेट असेल किंवा इतर ज्या प्रॅक्टिस आहेत ज्या की बोलण्यासाठी लागतात त्या सर्व प्रॅक्टिस आपण याच्यामध्ये घेणार आहोत। मित्रांनो अगोदर कोर्सची फीस होती 2499, परंतु ऑफर प्राइस आहे आपल्याकडे 599। ओके, हा कोर्स डिजिटल जे अकॅडमी या ऍपवरती अवेलेबल सुद्धा आहे। अधिक माहिती हवी असेल तुम्हाला, बॅच कधी सुरू होणार किंवा कधी आहे बॅच, कोर्स कसा घ्यायचा एटसेट्रा, तर तुम्ही मला 8208253845 या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता। चला तर मित्रांनो येथेच थांबूया आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या स्पर्धा मित्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।